गॅसच्या तुटवड्यावर सरकारनं पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय घेतलाय। आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद पार पडणार आहे। केंद्र सरकारच्या मंत्रालयाची पत्रकार परिषद पार पडेल। गॅस टंचाईबाबत काय सूचना देणार याकडे लक्ष असणार आहे। तर आज गॅस तुटवड्यावर सरकारनं पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय घेतलाय। आज दुपारी 4 वाजता ही पत्रकार परिषद पार पडेल। केंद्र सरकारच्या मंत्रालयाची ही पत्रकार परिषद असेल। गॅस टंचाईबाबत काय सूचना केल्या जाणार याकडे लक्ष असणार आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्या सोबत आहेत। उर्वशी, गॅसचा तुटवडा निर्माण झालाय, नागरिकांमध्ये देखील संभ्रमाचं वातावरण आहे। गॅस बुक केले जात आहेत मात्र आपल्यापर्यंत येत नाहीत म्हणून गॅस एजन्सी बाहेर गर्दी देखील होतीये। आजच्या पत्रकार परिषदेमध्ये काय सूचना सरकारकडून केल्या जाऊ शकतात? आपण जर बघितलं तर ज्या प्रकारचा आत्ताचा एक क्रायसिस निर्माण झाला आहे त्या दरम्यान आपण बघणार आहे तर केंद्र सरकारकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांची ही संयुक्त पत्रकार परिषद असणार आहे। पश्चिम एशियातील जो एक तणाव निर्माण झालाय त्यात भारतीय नागरिकांची सुरक्षा वरूनच सध्याचा जे इंधन पुरवठाच्या संदर्भात एक जे सध्याची आपल्याला स्थिती दिसून येते आहे त्या सगळ्यांच्या संदर्भात माहिती मिळणार आहे। यात जर आपण बघितलं तर ही संयुक्त पत्रकार परिषद असणार आहे ज्यात जे आहेत आपण बघितलं तर माहिती प्रसारण मंत्रालय बरोबरच पेट्रोलियम मिनिस्ट्री, परराष्ट्र मंत्रालय हे सगळे मिळून जे आहेत आणि पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय हे सगळे मिळून जे आहेत पत्रकार परिषद घेणार आहे। रोज मागच्या 2 ते 3 दिवसापासून ही पत्रकार परिषद असते जिथे डेली अपडेट केलं जातं की नेमकं आता किती टँकर्स पास झाले आहेत आणि सध्याची स्थिती काय आहे। इतकंच नव्हे तर पश्चिम एशियातील तणावामुळे जी आताची स्थिती आहे त्यात काय काय भारत सरकार एक स्टेप घेते आहे या सगळ्यांच्या बद्दल जे सांगितलं जाणार। खास करून आता मागच्या काही दिवसात एलपीजीचं संकट जे वाढत चाललंय, होर्डिंग जे ऍक्शन नक्कीच उर्वशी, तर गॅस टंचाई निर्माण झालेली, लोक देखील पॅनिक झालेले आहेत आणि या संदर्भात आजच्या पत्रकार परिषदेमध्ये काय सूचना केल्या जातात याकडे संपूर्ण देशवासियांचं लक्ष आहे। धन्यवाद उर्वशी दिलेल्या माहितीसाठी।